जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्ञानोबा आज या ठिकाणी समाधीची अवस्था सांगतायत. हा जो आत्मा आहे, हरी आहे, त्याच्यासाठी आधी आपल्याला समाधीपर्यंत जायला पाहिजे. भक्तीचा अभ्यास करता करता ज्ञानोबा आपल्याला योगस्थितीकडे घेऊन चाललेत. भक्ती आणि योग वास्तविक असे दोन पंथ नाहीत, कारण भक्तीमधूनच योगही निर्माण होतो आणि योगामधूनच भक्ती तयार होते, असे काही विचित्र आहे. आणि आपला मार्ग तर असा काहीतरी आहे की ज्यामध्ये सगळ्या योगांचा आणि सगळ्या भक्ती मार्गाचा समावेश आहे. म्हणून याला कुंडलिनी सिद्ध महायोग म्हटले आहे. महायोग का म्हटले? कारण सगळ्या योगांचे त्यामध्ये सार आलेले आहे आणि सगळ्या साधनांचेही सार आलेले आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला आता हरीची ही जी समाधी आहे, हरीमुळे आत्मज्ञानामुळे जी समाधी प्राप्त होते, आत्म्याची जी समाधी आहे ती समसुखे वीण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्ञानोबा आता तेच सांगतायत की अरे ही जी सोपी सोपी भक्ती आम्ही तुम्हाला सांगितली आहे, या सोप्या द्वैत भक्तीने तुम्हाला ती समाधी कधीही प्राप्त होणार नाही. द्वैतातच आम्ही राहतो. जगातले जितके साधारणतः बहुतेक भक्त जे असतात ते भगवान कुणी वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, मी भक्त आहे आणि ते भगवान आहेत, अशा द्वैतामधूनच भक्ती करतात. आणि जोपर्यंत असा द्वैत भाव आहे तोपर्यंत समता येत नाही. गुरूंशी, भगवंतांशी समसुख ते जे आत्मसुख आहे ते समानतेने आम्हाला भोगता येत नाही. आत्मसुख भोगताना त्या आत्म्याशी आम्ही एकरूप व्हायलाच पाहिजे, असे ज्ञानोबा सांगतात. समाधी हरीची समसुखे वीण. ते समसुख जर आम्हाला मिळाले नाही, त्या भगवंताशी, हरीशी आम्ही एकरूप झालो नाही, त्याची समाधी जर आम्हाला लागली नाही, प्राप्त झाली नाही, तर मग काही खरे नव्हे. मग तुम्हाला ती समाधी साधण्यासाठी ज्ञानोबा काय काय करायला हवे ते सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी म्हणजे भगवान वेगळा आणि मी वेगळा, अशा द्वैत बुद्धीने ती समाधी कधीही प्राप्त होणार नाही. म्हणजे ज्ञानोबा हळूहळू समाधीकडे येऊन गेले. मग आमच्यातला द्वैत जायला पाहिजे. आमच्यातला हा जीवभाव आहे तो जायला पाहिजे. मी देह नाही, मी जीव नाही, मी भक्त देवापेक्षा वेगळा नाही, मी आणि भगवान एकच आहे, मी आत्मा आहे, हा भाव अखंड राहिला पाहिजे. बस एवढेच आपल्याला करायचे आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.